नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे अमोल आता वेगवेगळे प्लॅन करत आहे, ज्यामुळं अप्पी अर्जुनला एकत्र आणता येईल. अमोलने आता प्लॅन केलेला होता, ज्याप्रमाणे त्याने त्या रूममध्ये अप्पी आणि अर्जुनला कोंडून ठेवलेलं होतं. त्या लहान लेकराला असं वाटत होतं की जेव्हा मी यांना एकत्र आणण्यासाठी एकत्र ठेवेल, हे एकत्र वेळ घालवतील, तेव्हा यांच्यातले गैरसमज मिटतील. म्हणून त्याने त्या दोघांना एकत्र ठेवलेलं होतं. पण आता त्यांच्यातले गैरसमज थोडेफार मिटलेले होते. त्या दोघांमध्ये बोलणं झालेलं होतं. पण तेवढ्यावरती अर्जुन थांबत नाही. तर इकडे अमोल थांबत नाही. तर त्याला पुढचा प्लॅन करावा वाटतो. आणि पुढचा प्लॅन तो इतका जबरदस्त करतो की ज्यामध्ये आत्ता तो अशा पद्धतीने प्लॅन करतो की त्यामुळं त्याला कळतही नाही की त्याने काय करतोय आणि ह्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचारही त्याने केलेला नसतो. फक्त त्याला त्याच्या आई आणि बाबांना एकत्र आणायचं असतं आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी वाटेल ते करायची तयारी ही अमोलची असते. म्हणून अमोल आता सकाळी उठतो आणि तो बाहेर जातो. तेव्हा अप्पीला सांगून जातो की मला काही थोडे पैसे हवेत गं. मग अपर्णा त्याला पैसे देते आणि तो सांगतो की मला कलर्स घ्यायचे आहेत, त्यासाठी पाहिजेत. अपर्णाने तर त्याला आता पैसे दिलेले असतात आणि ते पैसे तो घेतो आणि लगेच म्हणतो की मी आता चाललो आहे आणि माझ्याबरोबर टीनू आणि माझे फ्रेंड्स आहेत ना, ते असणार आहेत माझ्यासोबत. त्यामुळं काही काळजी करू नकोस तू आम्ही सगळेजण एकत्र असणार आहोत आणि त्याचबरोबर तू एवढं टेन्शनही घेऊ नकोस, असं म्हणून तो जातो आणि तो टीनूला सोबत घेतो. टीनूला तिथल्या बऱ्याच गोष्टी पण माहिती असतात आणि टीनू त्याला विचारते काय करायचं आहे. तेव्हा तो सांगतो की आपल्याला पुढचा प्लॅन वर्क करायचा आहे, ज्याच्यामध्ये आणि बाबा एकत्र आलेले असणार आहेत. आता आपल्याला एक छान असा बुके घ्यायचा आहे आणि त्या बुकेवरती नाव लिहायचं आहे की अपर्णा माने यांच्याकडून अर्जुन यास, असं तो लिहितो. सगळं व्यवस्थित लिहून घेतो. तो बुके घेतो आणि तो बुके त्या व्यक्तीला सांगतो की हा बुके या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे, कारण त्याने तो ॲड्रेसही मिळवलेला असतो. आणि त्याचबरोबर त्याला ही गोष्ट खूपच छान वाटत असते, कारण आपल्या माला आणि आपल्या बाबांना एकत्र आणायचं आहे. आपलं त्रिकोणी कुटुंब हे एकत्र आणायचं आहे. त्यासाठी तो हे सर्व करत असतो. आता त्याने हे सगळं करायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे त्या वस्तू त्याने घेतलेल्या आहेत. तो बुके सांगितलेला आहे त्यांना की तो बुके तुम्ही तो व्यवस्थित पोहोचवा आणि सांगितलेल्या ठिकाणी तो बुके पोहोचला पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याच पद्धतीने त्याने तो बुके दिलेला असतो. आता अपर्णाच्याकडून हा बुके आलेला आहे ही गोष्ट रुपालीला कळते. अर्जुन तर काही घरी नसतो आणि मग रुपाली तिथे येते आणि कदमांना सांगू लागते, मला एक कळत नाही आहे की अपर्णाने हा बुके का पाठवला असेल आणि हा एवढा मोठा बुके, पण अपर्णा असं का करते. हा प्रश्न त्यांना सर्वांना पडलेला असतो. पण इकडे हे सगळं बोलणं चालू असतं. तेवढ्यात अर्जुन येतो. अर्जुन आणि हे सगळं बोलणं रुपाली आणि कदमांचं बोलणं ऐकतो. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे त्यांच्या पाठोपाठ तिथं आलेली असते, ती म्हणजे आर्याला प्रश्न पडतो, काय अपर्णा मॅडमनी बुके पाठवलं आहे, पण आत्ता का अपर्णा मॅडमनी बुके पाठवलं आहे, नक्की काय कारण आहे याच्यामागे, असा प्रश्न आर्याला पडलेला असतो. आर्या म्हणत असते की का पाठवलं आहे त्यांनी बुके. आर्याला हाच फक्त प्रश्न त्रास देत असतो. आर्याचं म्हणणं असतं की त्यांनी बुके पाठवायची गरज काय होती, कशासाठी दिलाय हा बुके, कारण काय आहे. आता हा बुके तर स्पेशली अपर्णाकडून अर्जुनला आलेला आहे, त्यामुळं तर सगळ्यांना जास्तच काळजी वाटत आहे आणि सगळेजण विचार करू लागलेले आहेत. खरं तर रुपाली आणि आर्याच्या तर इथे शिट्ट्या वाजलेल्या आहेत. त्यांना कळतच नाही आहे की आता करायचं काय, कारण हे सगळं जे काय घडलं आहे याबद्दल अपर्णाला काहीच माहिती नाही. हा बुके तर आलेला आहे, पण हा बुके कोणाकडून आला आहे, याच्यावरती तर नाव अपर्णाचं आहे, याचा अर्थ तो बुके अपर्णानेच दिलेला आहे, असाच अर्थ होतो त्याचा. आता हा बुके तर मिळालेला आहे अर्जुनला, पण जेव्हा आता अर्जुन ही गोष्ट अपर्णाला विचारेल तेव्हा अर्जुनला कळणार की नाही, हा बुके तर हिने दिलेलाच नाही. पण अर्जुनला तर खात्री असते की अपर्णा असा बुके देणारच नाही. त्याला खात्री वाटत असते, कारण तो म्हणतो की हे सगळं करण्यामध्ये अपर्णा वेळ नाही घालवत,
कारण तिचा स्वभाव वेगळा आहे. ती असं नाही वागू शकत. तिला तो चांगलाच ओळखतो. तो पूर्णपणे प्रेमात असतो तेव्हापासून तो ओळखतो. तो म्हणतो की नाही, अपर्णा नाही देणार हा बुके. रुपाली म्हणते, अहो अपर्णानेच दिलाय भाऊजी, तुम्ही असं कसं म्हणता अपर्णा नाही देणार हा बुके. तर अर्जुन म्हणतो, अहो वहिनी, आपण ओळखत नाही का आप्पीला, ती कशी माहिती आहे ना. आणि आता आर्याच्या समोरच अर्जुन आप्पी असं बोलतो तेव्हा आर्याला धक्का बसतो. आर्या विचार करू लागते. आता अर्जुनने आप्पी तर म्हटलेला आहे, पण त्याचबरोबर त्याचा अपर्णावरती असलेला विश्वास पाहून आर्या मात्र शांतच झालेली असते. आता आर्या नक्की काय निर्णय घेणार, तिचं नक्की काय ठरणार आहे, अर्जुन आणि तिच्या लग्नाबाबत ती काय ठरवणार, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.